लग्न हा योगायोग नाही तर पूर्वलिखित करार आहे, असे गरुड पुराणातील रहस्य सांगते. जय श्री हरी विष्णू. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की या जगात सुमारे 8 अब्ज लोक आहेत, असंख्य चेहरे आहेत, असंख्य जीवन आहेत. शेवटी असे काय होते की तुमची भेट, तुमचं प्रेम आणि शेवटी तुमचं लग्न हे एका अशा विशिष्ट व्यक्तीसोबत होते, ज्या व्यक्तीला तुम्ही कधी ओळखतही नसता. आणि अचानक तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती कशी काय बनते. जेव्हा तुम्ही लग्नाच्या मंडपात 7 प्रतिज्ञा घेता तेव्हा तुम्हाला वाटते की ती व्यक्ती तुमची निवड आहे किंवा तुमच्या कुटुंबाची. तुम्ही विचार करता की तुम्ही हजारो नात्यांमधून फक्त हा एक चेहरा निवडला आहे. पण जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही ज्याला तुमची निवड, तुमचे प्रेम किंवा तुमचा निर्णय मानता, तो प्रत्यक्षात तुमच्या जन्मापूर्वी लिहिलेली एक विधी विधान आहे, जे तुमच्या जन्मापूर्वीच लिहिले गेलेले आहे. गरुड पुराण आणि आपले प्राचीन कर्मशास्त्र असे म्हणतात की विवाह हा योगायोग नाही, ते फक्त 2 आत्म्यांचे मिलन नाही, तर 2 जुन्या वृत्तांतांचा संघर्ष आहे. आज आपण त्या सत्याचा सामना करूया, ज्याला ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. आज आपण हे शोधू की तुमचा पती किंवा तुमची पत्नी खरोखरच तुमचा जीवनसाथी आहे की मागील जन्मातील एखादा कर्जदार आहे, जो त्यांचे कर्ज वसूल करण्यासाठी आला आहे. हा व्हिडिओ त्या सर्व लोकांसाठी आहे जे त्यांच्या नातेसंबंधांमध्ये आनंदी आहेत, आणि विशेषतः त्यांच्यासाठी जे त्यांच्या नात्यात गुदमरत आहेत आणि त्यांना हे समजत नाहीये की त्यांच्यासोबत हे का घडत आहे. सर्वप्रथम आपल्याला हे आवश्यक आहे की या आधुनिक युगात आपण याला निव्वळ वैयक्तिक निवड म्हणतो, हा गैरसमज मोडून काढावा लागेल. आज अनेक माध्यमे उपलब्ध आहेत ज्याद्वारे माणूस स्वतःचा जीवनसाथी निवडू शकतो, पण प्रत्यक्षात ही निवड केवळ बाह्यदृष्ट्या दृश्यमान निर्णय आहे. पण अध्यात्म म्हणते की हे सर्व फक्त एक भ्रम आहे, हे एक नाटक आहे, ज्याचा पडदा पडण्यापूर्वीच हे निश्चित झालेले असते की कोण कोणाची भूमिका साकारेल. गरुड पुराणातील प्रेता विभागात आत्मा मृत्यूनंतर यम लोकासाठी प्रवास करतो, आणि जेव्हा त्याला पृथ्वीवर परत पाठवले जाते तेव्हा 6व्या रात्री निर्माता त्याच्या कपाळावर काही रेषा लिहितो. या रेषांना कपाळाच्या रेषा म्हणतात. या रेषांमध्ये 3 गोष्टी आहेत ज्या अपरिवर्तनीय मानल्या जातात, ज्या बदलल्या जाऊ शकत नाहीत. पहिला, तुमच्या मृत्यूचा काळ. दुसरा, तुमचे पालक. आणि तिसरा, तुमचा जोडीदार. याचा अर्थ असा, माणूस कोणत्या कुटुंबात जन्माला येईल आणि तो कोणाशी लग्न करेल हे देखील पूर्वनिर्धारित मानले जाते. जेव्हा तुम्ही गर्भाशयात फक्त माणसांचा गोळा असतो, प्रश्न असा आहे की कोण ठरवते? देव खरोखरच तिथे बसून कोण कोणाशी लग्न करायचे ठरवतो का? नाही. देव खूप न्यायी आहे. कोण कोणाशी लग्न करायचे हे तो ठरवत नाही. देव हे जोडपे निर्माण करत नाही. हे नाते प्रत्यक्षात तुमच्या कर्जाने तयार होते. हा शब्द काळजीपूर्वक समजून घ्या. ऋण म्हणजे कर्ज आणि अनुबंध म्हणजे बंधन आणि करार म्हणजे याचा अर्थ मागील जन्मातील एक अपूर्ण व्यवहार जो अद्याप निश्चित झालेला नाही. कदाचित तुम्ही कोणाची फसवणूक केली असेल, कदाचित तुम्ही कोणाच्या भावनांशी खेळला असेल, किंवा कदाचित कोणीतरी तुमची चांगली सेवा केली आहे आणि तुम्ही त्याला त्या बदल्यात काहीही दिले नाही. जेव्हा तुम्ही मरतात तेव्हा तुमचे शरीर राखेत बदलते, पण त्या देवाणघेवाणीचा, त्या भावनिक बंधनांचा हिशोब आत्म्याकडेच राहतो. प्रत्येक कृतीचे परिणाम असतात आणि हा निसर्गाचा नियम आहे. सर्व प्रकारचे कर्ज हे असतेच. म्हणून पुढच्या आयुष्यात निसर्ग त्या व्यक्तीच्या आत्म्याला आणि तुमच्या आत्म्याला अशा परिस्थितीत आणतो जिथे तुम्ही वेगळे होऊ शकत नाही. आणि ती परिस्थिती म्हणजे लग्नाचे बंधन. कारण हे एकमेव नाते आहे जिथे 2 लोक एकाच छताखाली, एकाच खोलीत राहतात, एकाच ताटातून जेवतात, त्यांचे सुख दुःख वाटून घेतात. कर्ज फेडण्यासाठी यापेक्षा चांगला प्लॅटफॉर्म कोणता असू शकतो? हे ऋण फेडण्यासाठी यापेक्षा चांगले व्यासपीठ नाही. लग्नाच्या वेळी आपण अनेकदा आगीभोवती 7 फेरे मारताना पाहिले असेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की आगच का, पाणी का नाही, हवा का नाही? कारण आपल्या वेदांमध्ये अग्नीला सर्वात मोठा साक्षीदार आणि सर्वात मोठं शुद्धीकरण करणारं मानले जातो. हे आपले संदेश देवांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम आहे. पण त्याची एक भयानक बाजू देखील आहे. जेव्हा तुम्ही अग्नीभोवती फिरता तेव्हा तुम्ही मूलतः वैश्विक ऊर्जेला शपथ घेता की तुम्ही तुमच्या भूतकाळातील सर्व अपूर्ण कर्मांना या जन्मात पूर्ण करू. आपण या आयुष्यात आपले संचित कर्म एकत्रितपणे सोडवू.
ते 7 फेरे चक्र आणि शरीर यांच्यातील आणि अस्तित्वाच्या लोकांमधील एक बंधन आहे. हे कोणताही विधी नाही की आध्यात्मिक हातकडी आहे जी तुम्ही स्वतःच्या इच्छेने घालता, पण त्याची चावी तुमच्याकडे नसून काळाच्या हातात असते. गरुड पुराण आणि कर्माच्या तत्वानुसार आपण 3 मुख्य प्रकारच्या लोकांशी लग्न करतो. तुम्ही स्वतःच्याच आयुष्याकडे पाहत तुम्हाला लगेच समजेल तुम्ही कोणत्या प्रकारच्या लग्नात आहात हे तुम्हाला लवकरच समजेल. पहिला प्रकार म्हणजे शत्रुविवाह, ज्याला सूड किंवा सौदेबाजीचा संबंध असेही म्हणतात. ही सर्वात भयानक आणि वेदनादायक स्थिती असते. तुम्ही अशी जोडपी पाहिली असतील किंवा कदाचित तुम्ही स्वतः अशा काळातून जात असाल जिथे पती पत्नींमध्ये थोडेसेही प्रेम नाही, जिथे प्रत्येक छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात, जिथे एकमेकांना कमी लेखण्याची कोणतीही संधी सोडली जात नाही, जिथे शारीरिक आणि मानसिक हिंसाचार सामान्य आहे, तिथे हे दाखवण्याची कोणतीही संधी सोडली जात नाही. मी दुर्दैवी आहे की मला असा नवरा किंवा अशी बायको मिळाली आहे. मी कधीही त्यांच्याशी काहीही चुकीचे केले नाही, तरीही तो माझ्या जीवाशी का खेळत आहे. खरं सांगायचं तर ही व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात तुमचा नवरा किंवा बायको म्हणून आली आहे, ती मागील जन्मात तुमचा शत्रू होता किंवा तुम्ही त्याच्यावर गंभीर अन्याय केला होता. त्यावेळी तो कमकुवत होता, म्हणून तो तुमच्या समोर टिकू शकला नाही. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष आणि तीव्र इच्छा होती. तीच आग त्याला तुमच्या आयुष्यात ओढून घेऊन गेली आहे. आता ती तुमच्या घरात तुमच्या खोलीत बसली आहे आणि तुमच्याशी सर्व सूड उगवत आहे. तो तुम्हाला रडवेल, त्रास देईल आणि हे त्याच्या हृदयातील जुनी गाठ सुटेपर्यंत चालू राहील. लोक सामान्यतः याला घरगुती हिंसाचार म्हणतात, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या ते कर्माचे कर्ज फेडण्याचा एक मार्ग मानला जातो. दुसरा प्रकार म्हणजे कर्जाशी संबंधित विवाह. हे असे संबंध आहेत जे पैसे किंवा संसाधनाभोवती फिरतात. कधी कधी तुम्हाला एखादी अतिशय कष्टाळू व्यक्ती अशा व्यक्तीशी लग्न करते जी एकतर नेहमीच आजारी असते, खूप अनावश्यक खर्च करते किंवा फक्त फसवणूक करते. तुम्ही आयुष्यभर एका बैलासारखे काम करता आणि ते सर्व पैसे तुमच्या जोडीदाराच्या आजारपणात, छंदांमध्ये किंवा त्यांच्या चुका सुधारण्यात जाते. तुम्हाला वाटते की तुम्ही एक चांगला पती किंवा चांगली पत्नी म्हणून तुमची कर्तव्य पार पाडत आहात, पण गरुड पुराणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही जुने कर्ज फेडत आहात. मागील जन्मात तुम्ही त्यांची संपत्ती हडप केली असेल, तुम्ही त्यांचे आर्थिक नुकसान केले असेल. आता तो तुमच्याकडून व्याजासह प्रत्येक पैसा परत घेत आहे आणि ज्या दिवशी शेवटचा पैसा परत मिळेल त्या दिवशी तो हिशोब शून्यावर येईल. त्या दिवशी तुम्हाला ती व्यक्ती बदलताना दिसेल किंवा तुमचे आयुष्य कायमचे सोडून जाईल, ते नाते कायमचे संपवेल. मग तो घटस्फोटाने असो किंवा मृत्यूने, कारण त्याने त्याचा उद्देश साध्य होतो. तिसरा प्रकार म्हणजे उदासीन विवाह. उदासीन विवाह म्हणजे असा विवाह ज्यामध्ये पती आणि पत्नीमध्ये खोल प्रेम नसते. ते एकत्र राहतात पण त्यांच्यात भावनिक ओढ, आवड किंवा खोल जवळीक नसते. हे असे नाते आहे जिथे आयुष्य हे फक्त कर्तव्य आणि परिस्थितीमुळे एकत्र घालवले जाते, परंतु त्यात विशेष आत्मीयता किंवा आध्यात्मिक संबंधांची भावना नसते. हे तेव्हा घडते जेव्हा तुमचा मागील जन्मात त्या आत्म्याशी फारसा संबंध नव्हता, फारसे कर्ज नव्हते, फक्त काही किरकोळ विधी शिल्लक होते. म्हणून निसर्गाने तुम्हाला एकत्र आणलेले असते जेणेकरून तुम्ही ती औपचारिकता पूर्ण करू शकाल आणि तुमच्या स्वतःच्या मार्गावर जाऊ शकाल. चौथ्या प्रकारचे नाते ते देखील आहे जे अत्यंत दुर्मिळ आहे. आपण त्याला सद्गुणी नाते म्हणतो. सद्गुणी नाते म्हणजे चांगल्या कर्मांनी आणि मागील जन्मातील सद्गुणांनी निर्माण झालेले पवित्र नाते असते. हे तेव्हा घडते जेव्हा 2 अतिशय प्रौढ आणि पुण्य आत्मे ज्यांनी भूतकाळात एकमेकांना आधार दिला, एकमेकांना त्यांच्या भक्तीत मदत केली, म्हणून ते पुन्हा भेटतात. असा पती किंवा पत्नी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. तो किंवा ती तुमच्या पाठीशी ढाल म्हणून उभा राहील. कलियुगात असे संबंध हजारात एक असतात. आता एका अतिशय संवेदनशील आणि गुप्त विषयाबद्दल बोलूया, ज्यावर लोक उघडपणे चर्चा करण्यास घाबरतात, आणि ते म्हणजे अवैध संबंध. गरुड पुराण याबद्दल काय म्हणते? जेव्हा पती पत्नीचे लग्न हे 7 जन्मांचे बंधन असते, तर ती तिसरी व्यक्ती आयुष्यात कशी येते? ही केवळ चारित्र्याची कमकुवतपणा आहे का, की त्यामागे काही कर्माचा हिशोब आहे? शास्त्र म्हणते की कधी कधी आपले कर्माचे ऋण फक्त एकाच व्यक्तीने पूर्ण होत नाही. समजा तुमचे मागील जन्मात 2दा लग्न झाले होते किंवा तुमचे दुसऱ्या कोणाशी तरी खोल भावनिक नाते होते जे अचानक तुटले होते. तो आत्मा तेही तिचा वाट शोधत फिरत आहे.
या आयुष्यात तुम्ही दुसऱ्याशी लग्न केले कारण ते नशिबात होते. पण जेव्हा तो जुना आत्मा, तो जुना प्रियकर पुन्हा तुमच्या दारावर ठोठावतो, तेव्हा तुम्ही त्याचा प्रतिकार करू शकत नाही. हे अवैध आकर्षण प्रत्यक्षात एका न भरलेल्या कर्जाचे आव्हान आहे. पण लक्षात ठेवा, गरुड पुराण हे समर्थन देत नाही. गरुड पुराण म्हणते की ही एक परीक्षा आहे. निसर्ग तुम्हाला तुमच्या जुन्या कर्जबाजारीपणापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. तो तुम्हाला नक्कीच एकत्र आणेल, पण तुमच्याकडे विवेक आहे, तुमचा धर्म आहे. जर तुम्ही त्या आकर्षणाला बळी पडलात आणि तुमच्या सध्याच्या जीवनसाथीशी विश्वासघात केलात, तर तुम्ही एक नवीन आणि भयानक कर्म निर्माण करता. तुम्ही एक उलगडलेला धागा आणखी गुंतवता. ते एक दलदल आहे ज्यामध्ये तुम्ही प्रेम आहे असे समजून त्यात उडी मारता, पण प्रत्यक्षात ते एक जुने कर्ज आहे जे तुम्हाला बुडवण्यासाठी आले आहे. आणि ज्यांना असे वाटते की माझे लग्न एक का होत नाही, माझे वय निघून जात आहे, माझे सर्व मित्र तर लग्न करून स्थिर झाले आहेत, पण माझे का होत नाही, माझ्यावर एखादा शाप आहे का? तर नाही, तो शाप नाहीये, बऱ्याच वेळा एक वरदान ठरते. गरुड पुराणानुसार ज्या आत्म्याचे पृथ्वीवर कोणीही नाही किंवा त्यांचे लग्न झाले नाही, या सिद्धांतानुसार त्या आत्म्यांवर पृथ्वीवर कोणतेही महत्त्वपूर्ण कर्माचे ऋण राहिलेले नाही. त्यामुळे निसर्ग त्यांना विवाह बंधनात बांधत नाही, त्यांना मुक्त ठेवतो. एखाद्याचे लग्न न होणे हे असे दर्शवते की तो आत्मा त्याच्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यात आहे. तुम्हाला आता एकाच व्यक्तीशी बांधील राहण्याची गरज नाही. तुम्हाला आता मानवतेसाठी किंवा देवासाठी जगावे लागेल. पण आपण सामाजिक दबावाखाली ओरडतो, अरे मी विवाहित नाहीये. मग आपण जबरदस्तीने त्या पिंजऱ्यात जाण्याचा प्रयत्न करतो. देव आपल्याला ज्या पिंजऱ्यातून वाचवू इच्छितो त्या पिंजऱ्यात आपण जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जर तुमचे लग्न जुळत नसेल किंवा ते तुटले असेल तर ते दुर्दैवी समजू नका. कदाचित एखादा मोठा उद्देश तुमची वाट पाहत असेल आणि हे त्याचे लक्षण आहे असे समजा. आता प्रश्न असा उद्भवतो, जर सर्व काही पूर्वनिर्धारित असेल, जर माझे लग्न मी मागील जन्मात स्वीकारलेली वचनबद्धता असेल, तर माझ्या नियंत्रणात काय उरले आहे? मी फक्त निष्क्रिय बसून राहावे का? का मी फक्त हे नरकमय लग्न सहन करत राहावे का? तर नाही, गरुड पुराण तुम्हाला असाही बनवू इच्छित नाही, ते तुम्हाला शहाणे बनवू इच्छिते. जेव्हा तुम्हाला हे लक्षात येते की दुसरी व्यक्ती तुम्हाला यामुळे दुःख देत नाही की तो वाईट आहे, तर तो यामुळे दुःख देत आहे की तुम्ही त्याचे कर्जदार आहात, तेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही स्वतःला बळी म्हणून पाहणे थांबवता, तुम्ही रडणे थांबवता. तुम्हाला समजते की मला मिळालेली ही चापट किंवा मला मिळालेले हे टोमणे ही मी भिंतीवर फेकलेल्या चेंडूसारखे आहेत, जे भिंतीवरून उडी मारून परत माझ्याकडेच येत आहे. तर मग उपाय काय? घटस्फोट हा उपाय आहे का? आजच्या जगात लोक घटस्फोट घेण्यास घाई करतात. त्यांना वाटते की जोडीदार बदलल्याने वेदना कमी होतील. पण कर्माचा नियम सांगतो की जर तुम्ही तुमचा धडा घेतला नसेल, जर तुम्ही ते कर्ज फेडलं नसेल आणि मध्येच पळून गेलात, तर ते माफ होणार नाही, ते तुझ्याकडेच राहील. तुम्ही पुन्हा लग्न करणार, तिथेही तुम्हाला त्याच समस्यांना तोंड द्यावे लागेल. फक्त चेहरा बदलेल, पण भांडण अपमान तसाच राहील. तुम्ही कदाचित पाहिले असेल की बरेच लोक 2 किंवा 3 वेळा लग्न करतात, परंतु प्रत्येक वेळी त्यांना तोच कपटी किंवा गैरवर्तन करणारा जोडीदार सापडतो. असे का? कारण तो व्यक्ती बदलत आहे, परंतु त्यांची ऊर्जा, त्यांच्या कृती बदलत नाही. जोपर्यंत ऊर्जा आणि तुमचे कर्म बदलत नाही, तोपर्यंत ते तसेच चालत राहील. जसे शाळेत गेल्यानंतर तुम्ही उत्तीर्ण झाल्याशिवाय तुमचा वर्ग बदलू शकत नाही, तसेच इथे पण असते. तुम्ही उत्तीर्ण न होता फक्त शाळा बदलत राहिलात तर ते निरर्थक आहे, कारण तुमचा वर्ग तोच राहणार, शिक्षण तेच राहणार. जोपर्यंत तुम्ही त्यातून शिकून उत्तीर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते सहन करावे लागेल. लग्न तुटल्याचे दुःख शरीरावरती लागलेल्या घावापेक्षा खोल का असते? तुम्ही कधी विचार केला आहे का? विज्ञान म्हणते की हे डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होते. पण अध्यात्म सांगते की लग्नादरम्यान 2 लोक एकमेकांशी जोडले जातात, त्यांच्या ऊर्जा वाहिन्या एक होतात. जेव्हा घटस्फोट किंवा इतर कोणत्याही कारणाने वेगळे होणे म्हणजे 2 गोष्टी जबरदस्तीने फाडून टाकण्यासारखे आहे. वेदना ही आत्म्याला झालेली जखम असते, जी बरी होण्यासाठी आयुष्य जाते, कधी कधी तर अनेक जन्मभरही लागतात. वडीलधारी लोक म्हणायचे की नाते निर्माण करणे सोपे नाही आहे,
पण ते टिकवून ठेवण्यासाठी आणि तोडण्यासाठी रक्तपात करावा लागतो. हे कर्मचक्र तोडण्याचा आणि हा लिखित करार फाडून टाकण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो खूप गुप्त मार्ग आहे, ज्याला आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. ती पद्धत म्हणजे साक्षीभाव आणि क्षमा. ऐकायला सोपे वाटते, ते सोपे वाटते, पण ते करणे सर्वात कठीण आहे. ज्या नवऱ्याने तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केले, ज्या पत्नीने तुम्हाला समाजात तोंड दाखवायला जागा सुद्धा ठेवली नाही, तिला माफ करणे, तिला मनापासून आशीर्वाद द्या. ते अशक्य वाटते ना, कारण आपला अहंकार आपल्याला सांगतो की मी तिला जगू देणार नाही, मी याचा बदला घेईन. पण लक्षात ठेवा, बदला घेणे म्हणजे आणखी एक नवीन चक्र सुरू करणे. जर तुम्ही आयुष्यात त्याला किंवा तिला न्यायालयात खेचले आणि दुखावले, तर पुढच्या आयुष्यात त्याचा बदला घेण्यासाठी तुमच्याकडे परत यावे लागेल. हे चक्र कधीही संपणार नाही. जर तुम्हाला खरोखरच या तुरुंगातून, या गुदमरणाऱ्या लग्नातून मुक्त व्हायचे असेल, तर तुम्हाला ही दोरी तोडावी लागेल. द्वेषाने दोरी कापली जात नाही, तर ती अधिक मजबूत होते. दुर्लक्ष आणि क्षमा यामुळे दोरी कापली जाते. आज रात्री हा प्रयोग करून पहा. जेव्हा तुमचा जोडीदार झोपी जाईल, तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पहा. तो किंवा ती शांत असेल, त्याचा किंवा तिचा अहंकार झोपलेला असेल. त्याच्याशी मनातल्या मनात बोला. मला माहीत नाही की आपला मागील हिशोब काय होता. मी कदाचित तुम्हाला खूप दुखावले असेल, त्यासाठी मला माफ कर. आणि या आयुष्यात तुम्ही मला जे काही दुःख दिले त्याबद्दल मी तुम्हाला माफ करते. मी तुम्हाला या कर्जातून, या व्यवहारातून मुक्त करते आणि मी स्वतःलाही मुक्त करतो. आपले व्यवहार पूर्ण होतात जेव्हा तुम्ही ही भावना दररोज ठेवता, तेव्हा एक चमत्कार घडतो. समोरच्या व्यक्तीच्या आत्म्याला, जो आतापर्यंत सूड घेण्यासाठी तळमळत होता, त्याला शांती मिळते. एकही शब्द न बोलता, भांडण न करता तुम्हाला त्यांच्या वागण्यात बदल दिसून येईल. एकतर ते सुधारतील आणि तुमच्यासोबत प्रेमाने राहतील, नाहीतर ते निघून जातील. तुम्ही प्रेमाने जगायला सुरुवात कराल, तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून शांतपणे नाहीशी होईल. पण यावेळी ती कटुतेने जाणार नाही, ते मुक्ततेने जाईल. गरुड पुराणात आणखी एक गहन रहस्य सांगितले आहे. गर्भसंस्कार. जे सध्या अविवाहित आहेत आणि हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही एक महत्वाची चेतावणी आहे. आपण अनेकदा असा विश्वास करतो की लग्नानंतर जन्मलेलं मूल हे फक्त आपलंच असते. पण शास्त्र म्हणते की पती पत्नीमध्ये ज्या प्रकारची जाणीव आणि मानसिक लहर असते, त्याच प्रकारची आत्मा त्या गर्भाकडे आकर्षित होते. जर पती पत्नीमध्ये सतत संघर्ष होत असेल आणि त्यांचे मन वासना, लोभ आणि क्रोधाने भरलेले असेल, तर न कळत ते त्यांच्या गर्भाशयात एका खालच्या दर्जाच्या आत्म्याला, म्हणजे भूत जगापासून मुक्त झालेल्या आत्म्याला किंवा मागील जन्मातील शत्रूलाच आमंत्रित करतात. मग मुले मोठी झाल्यावर ते त्यांच्या पालकांना त्रास देतात, त्यांचा अनादर करतात आणि काही तर मुले त्यांच्या पालकाला वृद्धाश्रमात सोडून देतात. मग पालकांना प्रश्न पडतो की त्यांचा मुलगा श्रवण कुमारासारखा का झाला नाही. पण जेव्हा तुम्ही त्याला त्या जगात बोलावले, तेव्हा तुमची आंतरिक जाणीव आणि प्रवृत्ती रावणाच्या सारख्या होत्या. मग तो श्रावण कुमार कसा बनेल. म्हणूनच आपल्या धर्मात लग्न हा केवळ एक करार मानला जात नाही, तर एक खरे मिलन मानले जाते. याला एक पवित्र विधी म्हणतात. लग्नापूर्वी जन्मकुंडली जुळवल्या जातात, पण आज आपण केवळ गुणांच्या जन्मकुंडली जुळवतो, कृतींच्या जन्मकुंडली नाही. जेव्हा दोन लोक ही वचनबद्धता करतात, तेव्हा खरी जुळणी होते. आपण एकमेकांच्या आध्यात्मिक प्रगतीला पाठिंबा देण्याचे वचन देतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आकर्षणाचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. आपण अनेकदा पाहतो की एका अतिशय हुशार मुलगी एका परोपकारी पुरुषाच्या प्रेमात पडते, जो गुंड प्रवृत्तीचा किंवा नशेच्या आहारी गेलेला असतो. किंवा एखादा चांगला आणि सुसंस्कृत मुलगा एका अशा मुलीच्या प्रेमात पडतो, जी त्याला फक्त धोकाच देत असते. कुटुंब आणि मित्र त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तरीही त्याला काहीही कळत नाही. हे का घडते? विज्ञान त्याला पेरोमोनचा प्रभाव मानते, तर अध्यात्मिक त्याला वासनेचा किंवा मायेचा पाश समजते. जेव्हा आपल्या मागील जन्मातील एखादीशी काही अपूर्ण कर्मे किंवा हिसाब शिल्लक असतो, तेव्हा निसर्ग आपल्या डोळ्यांवर एक असा पडदा टाकतो, त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीचे दोष दिसत नाहीत आणि आपल्याला असे वाटते की आपण त्यांच्याशिवाय जगूच शकत नाही. पण हे तीव्र आकर्षण आणि वेडेपणा म्हणजे खरे प्रेम नाही, उलट ते भूतकाळातील कृतींचा परिणाम आहे. ते प्रेम नाही, तर भूतकाळातील कर्माचे चुंबकीय आकर्षण आहे, जे आपल्याला आकर्षित करते, जेणेकरून आपण त्या नात्याद्वारे आपले अपूर्ण काम पूर्ण करू शकेल. खरे प्रेम कधीही माणसाला आंधळे करत नाही. खरे प्रेम मनाला शांती देते
खरे प्रेम मनाची शांती हिरावून घेत नाही, तर ते मनाची शांती आणि जीवनात स्पष्टता आणते. जर एखाद्या नात्यामुळे तुमची शांती नष्ट होत असेल, तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी खोटे बोलायला लावत असेल, तुमच्या आयुष्यातून किंवा करिअरमधून दूर जाण्यास भाग पाडत असेल, तर समजून घ्या की ती दुसरी व्यक्ती आहे. जर तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर जाऊ लागला, तर समजून घ्या की ते प्रेम नाही, तर येणाऱ्या वादळाची चेतावणी आहे. आपले पूर्वज या परिस्थितीवर एक सोपा उपाय सांगतात: दान आणि सेवा. असे मानले जाते की जर वैवाहिक जीवनात जास्त त्रास असेल, जीवनात जास्त दुःख असेल, तर याचा अर्थ असा की विवाहासाठी जबाबदार असलेले शुक्र आणि गुरु ग्रह कोणत्या ना कोणत्या प्रकारे पीडित आहेत. गरुड पुराणात म्हटले आहे की जर तुम्ही एखाद्या मुलीचे लग्न लावले किंवा एखाद्या गरीब जोडप्याला मदत केली, तर तुमचे लग्न यशस्वी होईल. जोडप्यांना मदत केली आणि तुमच्या वैवाहिक जीवनातील नकारात्मक कर्म कमी होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही इतरांना त्यांचे घर बांधण्यास मदत करता, तेव्हा निसर्ग तुमचे रक्षण करू लागतो. हा एक वैश्विक नियम आहे. तुम्ही जे देतात ते तुम्हाला दुप्पट परत मिळते. जर तुम्ही दुसऱ्यांच्या घरात आग लावण्याचे काम केले, तर तुमच्या स्वतःच्या घरात कधीही शांती राहणार नाही. पण ही पटकथा बदलता येणार नाही का? आपण पूर्णपणे कठपुतळी आहोत का? गरुड पुराणात म्हटले आहे की नशिबातील सुख दुःख पूर्णपणे मिटवता येत नाही, परंतु ते निश्चितच कमी जास्त करता येते. उदाहरणार्थ, जर तुमच्या नशिबात असे लिहिले असेल की तुम्हाला दगड टोचणार आहे, तर तुम्ही ते पूर्णपणे टाळू तर शकत नाही. पण जर तुम्ही काळजीपूर्वक चाललात किंवा चांगल्या चप्पल घातल्या, तर दगड जास्त टोचणार नाही. विवाहित जीवनातील काट्यांना फुले बनवण्याचा मार्ग म्हणजे तपश्चर्या. आपले धर्मग्रंथ कौटुंबिक जीवनाला तपस्येचे सर्वात मोठे रूप म्हणतात. साधू बनून जंगलात निघून जाणे सोपे आहे. तिथे कोणीही तुम्हाला अडवणार नाही. पण घरी राहून रोजच्या भांडणात तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवणे, तुमचा राग दाबणे आणि समोरच्या व्यक्तीचा आदर करणे हे खूप आवश्यक आहे. तुमचा राग गिळून दुसऱ्या व्यक्तीबद्दल चांगले विचार करणे हे हिमालयात तपश्चर्या करण्यापेक्षा जास्त कठीण आहे. जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीशी लग्न केले असेल, तर ती एक परीक्षा समजा. कल्पना करा की देव तुम्हाला एक कठीण परीक्षा देत आहे. त्यांनी तुम्हाला हे दिले आहे कारण त्यांना माहीत आहे की तुम्ही एक सक्षम आणि मजबूत व्यक्ती आहात. या कठीण परिस्थितीचा वापर स्वतःला सुधारण्यासाठी करा. जेव्हा तुमचा जोडीदार रागवतो आणि तुमच्यावर ओरडतो, तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहा आणि त्यांचे बोलणे पूर्ण ऐका. समजून घ्या की माया तिचा खेळ कशी खेळत आहे. ज्या दिवशी तुम्ही ते समजाल, त्या दिवशी जीवनाचे हे नाटक तुम्हाला दुःख देण्याचे थांबवेल. आणि जी व्यक्ती आता लग्न करणार आहे, त्यांच्यासाठी एक सल्ला आहे की लग्न करणाऱ्यांसाठी केवळ बाह्य सौंदर्यावर आधारित लग्न करू नका. त्या व्यक्तीसोबत तुम्हाला शांती मिळेल असे तुम्हाला वाटते का? त्यांची उपस्थिती तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवते का? आणि लग्नाआधी तुमच्या आवडत्या देवाला, तुमच्या गुरुला किंवा परमात्म्याला प्रार्थना करा: हे प्रभू, माझ्या आयुष्यात अशा व्यक्तीला पाठवा जो माझ्या आत्म्याच्या प्रवासात माझा साथीदार असावा, पायात बेडी असल्यासारखा नसावा. शेवटी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की कोणतेही नाते कायमचे नसते. आपण सर्व या पृथ्वीवर प्रवासी आहोत. अगदी तसे जसे आपण एका शाळेत भेटलो, काही काळ एकत्र राहिलो आणि नंतर आपल्या प्रवासाला निघून गेलो. हे छोटेसे आयुष्य द्वेष, तक्रारी आणि भांडणात वाया घालवू नका. तुमचा जोडीदार कसाही असला तरी त्याला स्वीकारा, कारण तो तुमच्या स्वतःच्या कृतींचे प्रतिबिंब आहे. जर आरशात तुमचा चेहरा खराब दिसत असेल, तर तो आरसा तोडण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला तुमचा चेहरा देखील स्वच्छ करून पाहावा लागेल. तुमच्या कृतींमध्ये सुधारणा करा, सेवा करा, दान करा आणि परमेश्वराचे नाव घ्या. तुमचे सद्गुण वाढले की तुमच्या वाईट कर्माचे परिणाम आपोआप कमी होतात. तुमच्या जीवनात भडकलेल्या आगीचे परिणाम कमी होऊ लागतात. तुम्हाला पेटवणारी आग मंदावू लागते. लक्षात ठेवा, लग्नाची रात्र केवळ शारीरिक मिलनाची नसते. प्राचीन काळी ती गर्भधारणेच्या विधीची सुरुवात मानली जात असे. त्या रात्री तुमच्या मनात येणारी ऊर्जा आणि विचार तुमचे भविष्य ठरवतात. म्हणून वासनेच्या पलीकडे जा आणि प्रेम आणि भक्तीला आलिंगन द्या. लग्न ही काही परीकथा नाहीये, ही एक आगीची नदी आहे जी तुम्हाला पार करावीच लागेल. पण जे लोक या आगीतून आपले प्रेम आणि संयम वाहून नेतात, तेच खरे सोने बनून बाहेर येतात. जर हे वाक्य तुमच्या हृदयाला स्पर्शून गेले असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील, तर निराश होऊ नका.
तुम्हाला सत्य कळले आहे याचा आनंद घ्या, कारण समजले की समाधानाचा मार्ग स्पष्ट होतो, स्वातंत्र्याचा मार्ग दृश्यमान होतो. आज तुमच्या हृदयातील सर्व तक्रारी पुसून टाका आणि तुमच्या जोडीदाराला क्षमा करा. मग तो तुमच्या जवळ असो किंवा दूर असो, तो या जगात असो किंवा गेला असो, कारण आपण ज्या पिंजऱ्यात एखाद्याला ठेवतो तो पिंजरा आपल्यालाही त्यात अडकवतो. म्हणून त्यांना मुक्त करा आणि स्वतःही मुक्त व्हा. तुमच्या नात्याला वेळ द्या, समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकाला वेळ द्या. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते स्वीकारायला शिका. जिथे स्वीकृती असते तिथे देव राहतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.